नमस्कार, महाफास्टमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। श्री तुळजाभवानी मातेची रविवारी नित्योपचार पूजा आणि अभिषेक करण्यात आला। पूजेनंतर महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा मांडण्यात आली। तुळजाभवानी मातेने महिषासुराचा वध केला आणि सर्व देवतांना स्वर्गप्राप्तीचा आनंद दिला। त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते अशी आख्यायिका सांगितली जाते। राज्य सरकारने सरकारी शाळांमध्ये शाळा दत्तक योजना राबवून सरकारी शाळांचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला, पण या निर्णयाला पालकांनी विरोध करत तीव्र आंदोलन केलं। सरकारी शाळांचे देखील खासगीकरण झाल्यास गोरगरीब जनतेने आपल्या पाल्यांना कुठे शिकवायचे असा प्रश्न यावेळेस पालकांनी उपस्थित केला। मुंबई शहरातील मनपाच्या विविध शाळांमध्ये पालकांनी सरकारचा निषेध नोंदवलाय। मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाण पूल कोसळल्यानंतर सर्वपक्षीयांनी सरकारवर टीका केली होती। मात्र आता पुलाचं काम युद्धपातळीवर पुन्हा सुरू झालं असून पुलाचं बांधकाम आणि नागरिकांची सुरक्षितता यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय। नांदगाव शहरातील ग्रामदेवता एकवीरा माता मंदिरामध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातोय। मंदिरात नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस पोथी वाचन, भजने, पारायणे आदी कार्यक्रम आयोजित केलेत। तसंच नांदगाव तालुक्यात ग्रामदैवत श्रद्धास्थान असलेली आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती हिची सर्वत्र आहे। तसेच भाविक दर्शनासाठी इथे गर्दी करतात। नवरात्रोत्सवानिमित्त बेंगाल क्लब मुंबईतर्फे शिवाजी पार्क इथे 88वा दुर्गोत्सव साजरा होतोय। दरवर्षी इथे वेगवेगळा देखावा साकार करण्यात येतो। यावर्षी सुद्धा अतिशय सुंदर देखावा करण्यात आले। शेवटचे 2 दिवस असल्या कारणाने नागरिक इथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। मुंबईतील अनेक नेते मंडळी आणि नागरिक या ठिकाणी येऊन दुर्गा मातेचं दर्शन घेत आहेत। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दुर्गाष्टमी दिवशी रुक्मिणी मातेची दुर्गादेवी अवतारात पूजा बांधण्यात आली होती। यासाठी पांढरे शुभ्र रेशमी महावस्त्र तसेच 30 प्रकारचे सोन्याचे दागिने रुक्मिणी मातेस परिधान करण्यात आलेले। तब्बल 23 प्रकारचे सुमारे 300 वर्षांपूर्वीचे दागिने घालण्यात आले होते। त्यामुळे अष्टमी दिवशी विठोबा आणि रुक्मिणी मातेचं रूप अतिशय सगुण संपन्न दिसत होतं। विजयादशमी दसरा सण अवघ्या 1 दिवसावर आलेला आहे। दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना मोठं महत्त्व असतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडू फुले विक्रीस आली आहेत। सध्या 80 रुपये किलो याचा दर असून पिवळी आणि भगव्या रंगाची झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहेत। वर्ध्यात विदर्भातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव साजरा केला जातोय। 7व्या माळेल्या वर्ध्यातील रस्त्यातील चौकांमध्ये लंगर लावण्यात आले होते। 100हून अधिक लागलेल्या लंगरचा महाप्रसाद घेण्यासाठी संपूर्ण वर्ध्यात गर्दी झाल्याचं बघायला मिळालं। नवी मुंबईतील वाशी येथे नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होते। 24 किलो चांदीचे दागिने तयार केलेली देवी, आकर्षक मूर्ती आणि नवदुर्गांची विविध रूपं इथे साकारण्यात आली आहेत। यासोबतच गरबा खेळण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतायत। राष्ट्रीय पोषण महाअभियानांतर्गत अमरावती जिल्हा राज्यात अग्रेसर ठरलाय। या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। या अभियानाच्या यशस्वीतेबद्दल प्रतिनिधी स्वरूपात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर येथील अंगणवाडी सेविका मेघा बनारसे आणि वरुड येथील बालविकास प्रकल्प अधिकारी साधना पांडे यांचा दिल्ली येथे सन्मान करण्यात आला। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण वाढलेलं आहे। याचा परिणाम दृश्यमानता कमी झालेली आहे। तसेच मुंबईकरांच्या आरोग्यावरही याचा मोठा परिणाम होतोय। मुंबईत 6000 बांधकामे, मेट्रो, कोस्टल रोड, उड्डाणपुले यांचेही बांधकाम सुरू आहे। त्यामुळे हवेत धुलीकण वाढलेले आहेत। नागपुरातील झुंजार नगर मंचातर्फे आयोजित रास गरबा उत्सवामध्ये अमृता फडणवीस
यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली। यावेळी अमृता फडणवीस यांनी गरबा खेळण्याचा आनंदही लुटलेला आहे। जळगावातील नवी पेठ मित्र महिला मंडळातर्फे महापालिकेच्या प्रांगणामध्ये गरब्याचं आयोजन करण्यात आलं। गरबा खेळण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती। या दांडियाला चांगला प्रतिसाद मिळत असून आकर्षक वेशभूषा परिधान करत गरब्याच्या तालावर यावेळेस तरुणाई थिरकली आहे। भिवंडी न्यायालय इमारतीमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाची उभारणी करण्यात आली। या न्यायालयाचं उद्घाटन रविवारी पार पडलं। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती गौरी गोडसे, न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। 10वीतील बोर्डाच्या परीक्षेमध्ये 85% कमी निकाल लागलेल्या शाळेतील मुख्याध्यापक आणि विषय शिक्षकांना मेमो बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने जारी केलेले आहेत। यावेळेस याविषयी समाधानकारक स्पष्टीकरण सादर न करणाऱ्यांवर शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहुरगड येथे श्री रेणुका देवीचं दर्शन घेतलं। विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब सिग्नारे यांच्या संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामतीत विमान कोसळल्याची घटना ताजी असतानाच सकाळी 7 वाजेच्या सुमारास पुन्हा शिकाऊ विमान कोसळले। बारामती येथील जुन्या सह्याद्री काऊ फार्म जवळ हे विमान कोसळले। यामध्ये वैमानिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने L&T फायनान्स लिमिटेडवर मोठी कारवाई केलेली आहे। नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांशी संबंधित काही नियमांचं पालन केलं नसल्यामुळे RBIने ही कारवाई केलेली आहे। मुंबईत वाढत जाणारी वाहन संख्या आणि उपलब्ध नसलेले वाहनतळ पाहता मुंबई पालिकेने ऑन स्ट्रीट पार्किंगवर भर देण्याचा निर्णय घेतलेला आहे। रस्त्यांवरील पार्किंग क्षमता कशी आणि किती वाढवता येईल यासाठी पालिकेच्या 24 वॉर्डांचे सर्वेक्षण करून त्याची माहिती आता घेण्यात येईल। मुंबईतील 18 हॉटेल्सवर FDनं मोठी कारवाई केल्याची माहिती मिळते। यापैकी 2 हॉटेलचे परवाने FDकडून रद्द करण्यात आलेले आहेत। तसेच कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सकडून आतापर्यंत 1,70,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये चिकन डिशमध्ये उंदीर सापडल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात आली होती। यानंतर FDनं या प्रकरणी गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली।